तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या ब्रोडिंग सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपली ब्रोडिंग सुरू झालेली आहे आजपासून। तर रोज काय होतंय ते मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवणारच आहे। त्याआधी मी तूस वगैरे टाकून ठेवली होती जेणेकरून त्यांना हीट खालून प्रोव्हाइड होईल। ड्रिंकर वगैरे स्वच्छ करून ठेवले। आज त्यांना कोणतेही औषध द्यायचे नाही, फक्त गुळपाणी द्यायचं, कारण पहिल्या दिवशी पिल्लांना जास्त ग्लुकोजची गरज लागते। हे जे पिल्लं निघलेले आहेत ते मी 3 ते 4 तासानंतर इन्क्युबेटरमधून काढते आणि ब्रोडिंग एरियामध्ये सोडते। आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मशीन जास्त वेळ उघडं ठेवू नका, कारण जे बाकीच्या अंड्यामध्ये पिल्लं राहिलेले आहेत त्याची कॅपॅसिटी कमी होते आणि ते पिल्लं निघायला प्रॉब्लेम होतो। तर तुम्ही पिल्लांची क्वालिटी पाहू शकता आपल्या। जर कोणाला प्युअर गावरांचे पिल्लं पाहिजे असतील ना, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर ॲड केला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर दुसरं एक म्हणजे मशीनमध्ये जेवढं टेम्परेचर असतं ना तेवढंच आपलं ब्रूडिंग एरियामध्ये टेम्परेचर पाहिजे। तर तुम्ही बघू शकता मी पहिलेच तयारी करून ठेवलेली आहे। पिल्लं ठेवायच्या आधी तूस वगैरे टाकून ठेवलेली होती। स्वच्छता खूप महत्त्वाची आहे। तर तुम्ही बघू शकता टेम्परेचर मी किती मेंटेन केलेलं आहे। आपले पक्षी बघू शकता कसे खाद्य खात आहेत, व्यवस्थित सगळीकडे फिरत आहेत। याचा अर्थ म्हणजे आपलं टेम्परेचर व्यवस्थित सगळं आहे, जेवढं त्यांना पाहिजे, थंड नाही। तर टेम्परेचर किती पाहिजे, तर 34-35च्या दरम्यान पाहिजे, म्हणजे जेणेकरून पक्षी आपले गर्दी करून एका जागेवर बसणार नाहीत आणि व्यवस्थित सगळीकडे फिरतील। तर असा होता आजचा आपला पहिला दिवस। तर काही तुमचे प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता। तर पहिल्या दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्यात ना मी ते तुम्हाला सांगते। तर 2 वेळा पाणी बदला, एक नाईटला आणि डेला। तर मेडिसिन कोणतंही देऊ नका आज, फक्त ग्लुकोज म्हणजे गुळपाणीच द्या। तर कंटिन्यू त्यांना लाईट द्या आणि वीक पक्षी सेपरेट करा, जेणेकरून त्यांचे आजार एकमेकांना लागणार नाही, म्हणजे बाकीच्या पक्ष्यांना लागणार नाही। आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, बाहेरची माणसं आतमध्ये आपल्या हॅचिंग रूममध्ये येऊ देऊ नका। विशेष काम असेल तर सॅनिटायझर करूनच बोलवा। आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका। उद्या आपल्या पिल्लांना कोणतं मेडिसिन ठेवायचं आहे, अजून कोणती त्या पिल्लांची वेगळी काळजी घ्यायची आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी टोटल सांगणारच आहे। धन्यवाद, भेटू उद्या।